ओ उठले का नाही? होय ओ उठा की. काय म्हणते मी? कुंभकर्णाची आवलत जेव्हा बघून तेव्हा पसरलेलंच असतं. रोजच काम झाले माझे. एक वेळ बाकीची कामं सोडायची पण ह्यांना येऊन उठवायचं. 15 दिवस झालं म्हणते की माहेरला घेऊन चला, माहेरला घेऊन चला, पण एक नाही दोन नाही असं म्हणत म्हणत 15 दिवस घालवलेत. ह्यांचा मुडदा बसवला ह्यांचा. बोललो मेलो. काय झालंय? पैलवान चावलात मारते का माझा जीव? पैलवान चावलं दे का मी? हा नाही तू पैलवानची नाही, तुझ्या बापाची आवलाद आहे तू. बोल की का का एवढं सकाळ सकाळ पिसाळल्या? काय कुत्र चावलं होतं काय? का पिसाळे? 15 दिवस झालं सांगते की मला माहेरला घेऊन चला. रोज मला म्हणतोय आज नेतो उद्या नेतो. मी सकाळपासून आवरून बसले. मला आज माहेरला न्यायचं म्हणजे न्यायचं. अगं तुला नेलं बी असतं पण बैल राहणार आहेत, बैलगाडी घरात आहे, कसं न्यायचं तुला? अयो बैलगाडीत? तरी माझा बाप म्हणत होता लग्न करताना विचार कर. मीच बोलले प्रियमाला. किती आम्हीच दाखवलं मला. असं करू सुंदरे, तसं करू, इकडे हिंडू तिकडे फिरू. आणि बैलगाडीत हिंडवणार का मला? गाडी दिली होती. कुठे गाडी? ते हुंड्यात आलेलं टू व्हीलर माझा मित्र घेऊन गेलाय. म्हणजे गाडीला पेट्रोलला पैसे मी द्यायचं आणि तुमची गाडी तिकडे फिरवायची का मित्रांनी? अगं तसं नाही, त्यांनी मला का नाही 50ची काल दारू पाजली होती त्याच्यामुळे त्याला गाडी दिली. मग घरातली एक एक वस्तू नेऊन तिकडे द्यायची. उद्या मला बी म्हणते जा तिकडच राहिला. मित्रपशी तुमचा जाळ झाला तुमचा. मला जायला सांगता काय? ती काय सुद्धा नाही. गाडी पहिली इथं घेऊन या. नाही गाडी घेऊन येतो की. जा. आंघोळ करतो, पाणी तापाय ठेव, आलो गाडी घेऊन. पती परमेश्वर आधी जावा. तुमच्या स्नानाची ना मी चांगली तयारी करून ठेवते. ही अशी भाषा कुठे शिकले होते तू? तुझी आई काय हिमालय का दगड बिगड आहे का? राहू दे जातो. जाळ झालं यांचं. आज उद्या करत 15 दिवस घालवल्यात. मला काही माहेरला नेलं नाही. आज ना माहेरला गेल्याशिवाय मी राहतच नसते. काही बी करून नेतच असते. माहेरला जायचं बया. आज मी माझ्या आईला भेटणार, भावाला भेटणार. चला बया येऊस तर बरोबर पटकन आवरून ठेवते. कुठे येऊ? मला म्हणला 5 मिनिटात गाडी आणून देतो. 5 दिवस झालं गाडी अजून आणून द्याय ना ह्यो नासका. रग्या बोल की. कर गाडी काय पाण्यावर पळती काय? पेट्रोलवर पाण्यावर गाडी असते रे. होय मग इथं येडं का गाडत बसलाय तू? मला काल महिन्याला हात मागायला गेलतो. ते गाडी नाही काय नाही तुझ्याकडे काय नाही म्हणले. मग माझा भाऊ येतो मग आणली तुझी गाडी. मग इथं येडं मारत बसलाय वय? मग केवढ्याच पेट्रोल टाकलं? 30 रुपये. होय 30 रुपयात गाडी 3 पावलं चालते का? चालते. किती इथं तर झाली 2 पावलं. मग बास काय अजून एक राहिलाय. घरनं येताना नाही का आणली तू? ते तुझ्या पैशावर मारलंय. होय बरं आता बस झालं तुझं 3 पावलं संपले. मला जायचंय आता. सर सोड गाडी. कुठं जायचंय बाबा मला? सासवड जायचं. कुठं काय गाव बिव आहे का? नाही सासरवाडीला जायचंय बाबा. सासरवाडीला. हा बरं उतरला बाबा. सर जाऊ. अरे एकदम सासरवाडीला मला यायचं. का सासर माझी का तुझी? गेल्या वेळेस सासरवाडीला जाताना म्हणला अख्खा तरणार अख्खा. अख्खा मसूर तरणार रे. ते कसं झालं माहितीये का? बोकडच पळून गेला त्यावेळेस. म्हणलं का आज गावलं असेल येणार आता गावलं असेल. गावलं नाही बाबा. मला एक तू सांग सासवड माझी का तुझी? भाऊ कोणा जायचो? बाबा माझा आहे की? मग तुझा भाऊ आहे ना मग मी येणार. नको बाबा मला येऊ दे मला येऊ दे. काय तुला देऊ? काय करू मी तिथं? बोकडे बसू का तुला मी तिथं? मी येणार रे. नाही सर तिथं एक माझी मेहुणे आले 4 महिन्यात. मेहुणे आले? हा मग तर येणार रे तुम्ही. का? मग तो माझा भाऊ म्हणले मी येणार. तू माझा आहे की भाऊ पण तुझा काय याचा संबंध? अरे आपण साडू होणार. मग आला का साडू? मग दोघाचा खर्च एका गाडीवर जाणार आपण दोघं. पेट्रोलचा निम्मा खर्च. अरे ऐकला का तू? त्यांना बी खर्च नाही. एका पाचीत दोघं जीव. अरे बाबा तुझा फक्त दारूचा खर्च वाचत नाही. मी करतो ते. मला घेऊन जायचं. तुला यायचंय ना? सासवडीला यायचंय? येणार.
माझ्या सासूला यायचं तुला? मग मी येणार. हा चालतंय. आंब्या झाडाला खाली नारळ लागल्या ते. पुढं अरे थांब हे. पात्रा मानलेला नाही ना तू? बर अगं मी काय म्हणतोय, मला तू उपाशी घेऊन चालली या, जरा जेवाय तरी घातलं असताना घरात. अहो किती दिवस झाले तुम्हाला म्हणत होते माहेरला घेऊन चला, आणि मग आज घेऊन चाललाय, तर मग मला असं वाटलं की इकडे गेलो चांगला ताजा कोंबडा कापते ना. कोंबडा? त्याच्या आईला कोंबडा खायचा म्हणल्यावर लय भारी. मी काय म्हणते, म्हण की. तुम्ही मला एक सांगा की तुम्ही माझ्याशिवाय जगू शकताल का? त्याच्या आईला हे कसला प्रश्न आहे रे. खरं सांगाव तर कुत्रीची आईवानी मारल, खोटं बोलाव तुला काय वाटतंय? मला असं वाटतंय की माझ्याशिवाय तुम्ही 10 जणी घेऊन फिरतात. वाव, मनातलं बोलली. तुमचं जाळ झालं तुमचं. काय लाज बीज आहे का नाही? अहो एक तर म्हणायचं असते की नाही जगू शकत. अगं तुझ्याशिवाय मी लय भारी जगन. तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. आता जीव देऊ का सांग? मी घालू का कॅनल मध्ये गाडी? आधी मला घरी न्या. तुझ्या जवानी न ग, तुझ्या इशाऱ्यान ग, माझ्या काळजावर घातला या घाव. टाडांग टाडांग टाडांग. या डायव्हरला जीव थोडा लाव, थोडा लाव. या डायव्हरला जीव थोडा लाव. चायला माझ्या म्हाताऱ्यानं मला इकडे फॉर्च्युनर दिली, ही ऑडी आणि ही माझी अल्टो, पण ह्यातली एक सुद्धा माझ्या कामाची नाही. एक काम करतो आता, गोट्यातली एखादी गाय विकतो, सायकलच घेतो, लागतीच आपल्याला. या ड्रायव्हरला जेवत मेवलं राम राम. मेवलं मेवलं मला तरी एकच बहीण आहे, आणि ती बी किसनरावांना दिली. हो माझा मेवना कसा? अरे माझ्या मांडलेल्या एखाद्या बहिणीचा नवरा आहे का बरं? होय, तुम्ही माझ्या नक्की कुठल्या बहिणीचा नवरा बरं? तुमच्या दाजीचा मित्र आहे मी. पण तुम्ही कशाला आलाय बरं? किसनरावने सांगितले पुढे जाऊन कोंबडा कापाय सांगा म्हणून. कोंबडा? हा मग. अरे थांब थांब, काय झालं? काय वाघ कापाय सांगितलं रे तुला? अव एक वेळेस 4 वाघ कापीन, पण तो एक कोंबडा नाही मी कापू शकत. तुझं तो ठर काय झाले, गावात फक्त एकच कोंबडा आहे, आणि तो फक्त पहाटेचा एकदाच भाग देतो आणि अख्ख्या गावाला उठवतो. आणि तो जर कोंबडा कापला तर नाही व बाप मला घरात सुद्धा कापन. ते तुझं तो ठर नाही कापला, दाजी येऊन तुला कापल. तुझं तो ठर. आयला तुम्ही तर मोठ्या कोड्यातच टाकलं. पाहुणं एक काम करा, आता गाव दुपारचं सगळं सामसूम झालंय, सगळे माणसं कामाधंद्याला निघून गेल्यात. आपण एक काम करू, कोंबडा त्या साईडला असतो, आपण आहे ना गपचूप जाऊन तेवढा कोंबडा धरू. चला माझ्या माग. पाहुणं एवढं घाबरल्यागत पळू नका. सगळ्या कोंबड्या इकडे तिकडे पळायला लागल्या आणि वरडायला लागल्या. आपल्याला जर एखाद्यानं बघितलं नाही कोंबडा धरला, नरडीव बसते नाही आपल्या. तो माझ्याकडे जबाबदारीचं काम आहे. वरडून देऊ नका. तो गावात जा. कशाला? घरकुल मसाला, सोहाना चिकन मसाला, मीठ तेल चांगले, अद्रक लसूण पुढे, आणि क्वार्टर एक तो घेऊन ये. मी तयारी करतो. माझ्याकडे कुठं पैसा आहे खिशात? ऑनलाईन हाणतो ना मी तुला. मला हाणता फेकून नाही तू ऑनलाईन फोन पे. बर बर, तुम्ही काय करा, व्यवस्थित कटिंग बिटिंग सगळं करून ठेवा, मी लगेच घेऊन येतो मटेरियल. दामानी नको, लोड नको, घेऊन ये. फोन करतो तिथं, फोन पे मारा तेवढं. मारतो तो. त्यांचा स्कॅनर पाठवायला जा लवकर. खांबा ना. हो हो. अहो आता आले की जवळ. सॉरी सॉरी. आता काय करावं, पेट्रोल संपलं. आयला पाहुणं, तुम्ही तर राव फार सोन्यावरून पिवळच निघला. दादा चांगलं मस्तपैकी ताट धुवा. तुम्हाला सांगतो का, तुम्ही सांगितलेला सगळा मसाला घेऊन आलोय, आणि येताना एक चपटी पण आणली या. पण आताच तुम्हाला सांगतो या, तुम्ही एकट्याने नाही प्यायची, मला सुद्धा एक हाफ पॅक द्यायचा. कसं आहे,
दारू पेल्याशिवाय मटणाला चव नाही व दादा. मला माहित आहे माझा मेवना येणार आहे म्हणून तुम्ही त्याला चकाचक ताट धुवून जेवणाचं मस्तपैकी वाढणार आहे. त्या किसण्यासाठी देतोय माझं जेवण करून झालं. तुम्ही रात्र शिळं कालवण खाल्लं काय? अरे कोंबडा चालला होता कुठं निघून निघून? कुठं निघून चालला होता? माझ्या पोटात. मग मी खाऊ घातला. जाण्यापेक्षा मी चाव खाल्लं बरं. म्हणजे तुम्ही ते शिजावलेला कोंबडा खाल्ला होय? मग आता तो 2 तास झालं गेलाय तिकडं. मग ते जाईल म्हणून मी टाकला खाऊन. हा असं द्या. 4 खडे खाल्ला असताना थोडासा रसा खाल्ला असं तुम्ही तरी. 4 राहिले नाही ते रस्ता आहे पिऊ घे. सगळंच खाल्लं होय? हा मग आणि माझ्या दाजीला आता काय घालू मी खायला? तुझं तू बघ तुझं राहायचे आणि तो माझं चपटी कुठे. राहू दे बाबा चपटे कुठे काय कुठे? अरे आपला का तुझा दाजी नरड्या बसल तुझ्या चपटी पितो का काय पितो? मग दाजी पण आला माझा. तुझा दाजी यायच्या आधी माझं जायचा प्लॅन होता का? बरं ऐक. अजिबात जायचं नाही. आता मी तुझं दाजीला नाव सांगणार आहे की तो कोंबडा खाल्लाय म्हणून. बर तुझा दाजी हायच रे. माझं नाव सांगितलं कापड मला दे. बर तो दाजीचा पाहुणचार कर. मी करतो काय करायचं ते. जा. हो आता काय सांगू दाजीला? मी तर कधी भेटन असं झालंय माझ्या घरच्यांना. आलं थांबा. रस्त्याने कुठं बोंबलत हिंडताय मेवण? दाजी तुम्ही आले? हा आलं की. का आला? काय असं काय म्हणतोय? अगं तायडे तसं नाही. दाजी इकडे या. तायडे तू पण इकडे चल. दाजी इकडे या ना जरा. इकडे या ना. अहो असं द्या. दहाजीवरचं प्रेम तू कमी करते काय प्रेम? हे करायला लागला माझ्या त्याच्या समोर काय म्हणताय? लोकांची कुठं बस तुला काय? हिचं लग्न लावून द्यावं लागेल मला तर असं वाटतंय. पोरगी बघायला चालू कर. सांग तुझ्या बापाला. दाजी तुम्ही आलाय ना? जाणार कधी? बघितलं का आलो कधी घालवाय बसलाय. लगेच जातो सर. नाही. अरे असं कशाला बोलताय? दाजी किती दिवसात नाही आल्यात. अहो त्याला असं म्हणायचं म्हणजे किती दिवस राहणार? महिनाभर 2 वर्ष असो. काय सांग तुझ्या दारात राहतो या. लगेच जाणार आहे 2 दिवसांनी. पण तायडे तू न सांगताच कशी आली? नाही सांगितलं होतं की आईला सांगितलं होतं. अरे तिने फोन केला होता मला ये म्हणून. पण आई गेली. आई कस काय गेली? मला न सांगताच गेली. सुंदर असू दे. तुझ्या आईला मसरून जायची लयच घाई पण. थांबा तुम्ही. अगं तायडे तुला बी कळतं का नाही? आई तशी नाही गेली. आई तिच्या आईकडे गेली. अशी गेली तरी म्हणलं मला न सांगता कस काय गेली. पण मी काय म्हणतो माहितीये का? ही म्हणते माझ्या आईकडे जायचं. तुझी आई म्हणते तुझ्या आईकडे जायचं. तिच्या आईकडे जायचंय. अरे मग आम्हाला इकडे झक मारा बोलायला का तुम्ही? काय म्हणताय? तुम्ही एक काम करा ना. तुम्ही आता डायरेक्ट तिच्याकडे जावा. जावा करा गाडी चालू. हो तीच करतो आता. तुमची हितच काशी करा. मी जातो आता निघून. अरे दादी असं काय करतोय? एवढ्या दिवसात ना दाजी आलेत ना असं आपल्या इकडं. मग पाणी बिनी विचार दाजीला. पाणीला का पाहुणचार सुद्धा नाही लागला. लाजा वाटू त्या सासरवाडीला आलोय. एकदा विचार तरी चहा पाणी काय सांगितलंय पाणी आणायला. गुडे घ्या प्या. किती नंबरची? 3 नंबरची. जरा बारीकच आहे. बुटके राहिले प्या पाणी आणलं एवढ्या लाडानी. गुडे हे पाणी तू तिथं वाट्यावर ठेवलेलं आणलंय ना? हा. तायडे हे पाणी तू पिऊ नको. का? हे पाणी फिल्टरचं नाही. मग हे पाणी मी संडासला चालवलेलं आहे. ताजी असू द्या. होते ते चांगलं पाणी नाही काय अडचण. मला सडाचं पाणी पाचतो आणि तुझ्या ताईला फिल्टरचं पाणी पाचतो. माझ्या नरड्यात का फिल्टर बसवलाय काय? अहो तसं नाही. तुमचा घसा साफ करायचा होता. साफ कर तू होय. पण थांबायचंच नाही. मी निघालो इथून. नाही कोंबडा खायचाय. कोंबडा आता असा 5 मिनिटात शिजावते बघा. कोंबडा काप की तू. मी तवर थांबतो. नाही तुम्ही काय करा. तुम्ही शेत बघून या. तोपर्यंत मी दाद्या ना कोंबडा बनवून ठेवतो. शेत बघून ये म्हणजे का तुला काय याड लागलं काय? मला इथं काय रानात कामाला लावते का तुझ्या? तू दाजी
असू दे रे, तू मग तीन राहणार. अगं मी तुझ्यासाठी मसनवडं सुद्धा जाईल, तू टेन्शन घेऊ नको. चल मग जाऊ. ओ तोंड घेऊन कुठे निघालाय तुम्ही? एकटेच जावा. एकट्याच जाऊ. हा अगं जाऊ दे की, जाऊ दे. जा जा दाजी तुम्ही जा. हिला घेऊन जातो. हा, जा. नाही, मी विसरलोय, बोळा आहे मी जरा. जा जा. आणि सावकाश बरं का, गडबड करू नका. 2 दिवसांनी येतो आता. अरे दाद्या तुला नाही माहिती ही माणूस कसलाय? गेला म्हणजे तिकडच राहीन, यायचंच नाही माघारी. अगं जाऊ दे बाया, इथं काय कुटाणा झाला हे तुला चल आतमध्ये मी सांगतो सगळं. काय झालंय? लय मोठा कुटाणा होऊन बसलाय, चल तू. काय घोळ घातलाय काय माहित. चल ह्यांचा जाळ झाला येत ह्यांचा. आहे रे. हो, कसं पसारलंय बघ इथं. अरे काही लाज आहे का नाही या माणसात? उठव पहिला. आणि इकडे आत्याच्या दारात कशाला झोपवले? मग तिथं घरी तमाशा करू का तुमच्या पुढं? लवकर उठव, लवकर उठव. पाहुणं पाहुणं उठा बोलाय मेवणं उठा नीट जरा. उठा. भाऊजी दिसते का मी? होय आला होय. अहो तुमचा मुडदा बसवला तुमचा. तिकडे गावात सुद्धा माझ्या नवऱ्याची पारी इज्जत घालवून टाकली. घरी गाडी आली की दे चालवायला, घरी पैसे आले की दे 2-3 हजार उधार. इथं सुद्धा माझ्या माहेरला नवऱ्याच्या आधी कोंबडा खाऊन बी टाकला. ठेवला असता होय ना राव, कोंबडा गेला असता म्हणून म्या टाकला खाऊन. खाल्ला काही कोंबडा वान काढ पायातला. आणि इकडं हाणायचे काय करणार आहे? मी इथं कशासाठी आलोय माहितीये का? कशासाठी? तुमचा संसार वाचवायसाठी आलोय. 15 दिवस झालं तुम्ही म्हणताय माहेरला जायचंय, माहेरला जायचंय. आला का तो किसना घेऊन? आज मेहुणी आली म्हणून तो गाडी न्यायला आला. मला म्हणला मेहुणी आली, सासरवाडीला जायचंय. अहो तो कोंबडी खायला आला. मेहुणीसाठी आलाय, तुमच्या बहिणीसाठी. दाद्या बघ, तुझा दाजी ना कोंबड्यासाठी नव्हता आला, तरी मी म्हणते की 15 दिवस मला का नाही आणलं? गुड्डी आली की लगेच आलं. इथं गेल्यात राहणार, तिकडं काय घोळ व्हायच्या आधी लवकर चल. आता शेतात दाजीन गुटी. हो हो चल चल लवकर. किसनराव, रंगा म्हणतात आपल्याला, रंगा. हे फक्त एक रंग दाखवलाय, अजून बघतो. कोंबड्याने ढेकर दिले, बाग बी दिले. मुडदा बसवला तुमचा. तू थांब. एका आधार कार्डावर 2-2 फुट छपाय बघतोय का? तू कुठं पळते का? थांब. कोंबड्याच्या ऐवजी कोंबडी खायची होती काय? हा ते मी तिला बेचा पाडा शिकवत होतो. बेचा पाडा आता मी शिकवते. थांबा लवकर तुम्ही. थांबा नाही तर डोक्यात दगड घालते. थांबा लवकर.